हा हॅलो. बोला संदीप सर. हा कृष्णराजजी, आपल्यावरती एक फार मोठी पक्षाने जबाबदारी दिली आहे. भाजप युवा मोर्चाचं अध्यक्षपद आपल्याला देण्यात आलेलं आहे. कसं बघता या नवीन जबाबदारीकडे? नाही, खरं सांगायला गेलं तर मी सर्वप्रथम सन्माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने कामकाज होताना बघतो, विकास होताना बघतोय, असे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मनापासून मी खरंच आभार मानतो की मला एवढ्या लहान वयामध्ये एवढी मोठी जबाबदारी दिली आहे आणि ते निश्चितपणे मी खूप उत्साही आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हे कामकाज सांभाळणार. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता इकडे वेगवेगळ्या ठिकाणी भाजपला ज्या पद्धतीचं यश मिळाले त्याच्यामुळे जबाबदारी आणखी वाढली आणि विशेषतः कोल्हापूरमध्ये, कारण हा पक्ष आपल्याला एक तळागाळापर्यंत रुजवावा लागणार. आतापर्यंत एक शहरी तोंडावळा म्हणून असणारा हा पक्ष होता आणि विशेषतः युवकांचं ज्या पद्धतीनं मतदारांची टक्केवारी आहे त्याच्यामुळे आगामी काळामध्ये युवा पिढीसाठी भारतीय जनता पक्षाचे विचार आणि एकंदरीत कृती राबवण्याच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने पुढे जायचा विचार आहे? मी जसं मागाशी तुला सांगितलं, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी हा एक नंबरचा पक्ष झालेला आहे. आज देशामध्ये तर आपण बघतोय मागचे 12 वर्ष आता यशस्वीपणे प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी या देशामध्ये काम करत आहे. एक सत्ताधारी पक्ष म्हणून यशस्वीपणे काम करत आहे आणि असंच ह्याच सगळ्या नेतेमंडळींकडनं प्रेरणा घेऊन मी सुद्धा आता युवा पिढीला जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामध्ये सामील करून घेणार आणि या पक्षाच्या माध्यमातून, कारण हा पक्ष फक्त म्हणजे राजकारणाशी सोडून सुद्धा युवा पिढीकडे त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम करतात आणि त्या दृष्टीने मी सुद्धा काम करत राहील. भारतीय युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी म्हणजे भविष्यात एक मोठ्या पदाच्या दृष्टिकोनातून एक बांधणी असते, तर कसं बघता या सगळ्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये कशा पद्धतीने होईल? माझं आता टार्गेट एवढंच आहे की मला संपूर्ण राज्यभर माझी जबाबदारी हे भारतीय जनता पार्टीचं नेटवर्क वाढवणं आहे आणि लोकांसाठी काम करणं आहे, लोकांच्या समस्या सोडवणं आहे. त्यामुळे मी आता जास्त विचार करता जी दिलेली गेलेली जबाबदारी आहे ही यशस्वीपणे पार कशी पाडायची त्याच्यावरती लक्ष देऊन मी काम करणार आहे. मध्यंतरी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आपण देखील इच्छुक होतात, परंतु ऐनवेळेस पक्षानं सांगितलं की आपण उमेदवारी अर्ज मागे घ्या. मग त्याचं आणि आता आपल्यावरती दिलेली नवीन जबाबदारी याचं कुठं कनेक्शन जोडता येईल का, की त्यावेळेस कदाचित पक्षानं आपल्याला शब्द दिला होता म्हणून आपण जेव्हा किंवा मला शब्दांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या संपूर्णपणे मी पाळलेल्या आहेत आणि मी इथून पुढे सुद्धा ते नेहमी पाळत राहणार आणि पक्षाला आणि खास करून आमच्या नेते मंडळींना माझ्यामध्ये एक मोठा त्यांनी आत्मविश्वास दाखवलेला पण आहे. त्यांनी माझ्यामध्ये आत्मविश्वास सुद्धा दाखवला आणि ही जबाबदारी जी आहे ही खूपच मोठी आहे. म्हणजे मला जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा सुद्धा फार मोठी आहे मी तर म्हणेन. त्यामुळं मला फार आनंद आहे आणि मी आता हे काम पाडण्यासाठी कार्यरत राहणार. लाईव्ह मराठी बोलल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.